कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृह आनंद आखाडा येथून मैरवणी येथे स्थलांतरित करण्याच्या हालचालींना विद्यार्थिनी, पालक आणि वंचित बहुजन आघाडीने तीव्र विरोध दर्शविला आहे. ग्रामीण व आदिवासी भागातील मुलींच्या शिक्षणावर या निर्णयाचा गंभीर परिणाम होणार असल्याचा आरोप त्र्यंबकेश्वर तहसील कार्यालयावर निवेदन सादर करण्यात आले. सन 2016 पासून आनंद आखाडा येथे सुरू असलेले हे शासकीय वसतिगृह कुंभमेळ्याच्या कारणास्तव सुमारे 20 किलोमीटर अंतरावरील मैरवणी येथे हलविण्याचा निर्णय घेतला जात असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र मैरवणी येथे विद्यार्थिनींसाठी आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याचा आरोप पालक व विद्यार्थिनींनी केला आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थिनींनी वसतिगृह सोडण्याचा विचार असून त्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष अरुणभाऊ काशीर यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले. यावेळी महासचिव रमेश गांगुर्डे, उपाध्यक्ष नामदेव गांगुर्डे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व माजी जिल्हा परिषद सदस्य हरिभाऊ अंबापुरे, पत्रकार काळू गांगुर्डे, हरिश्चंद्र शिंदे तसेच तालुक्यातील विविध गावातील सामाजिक कार्यकर्ते, पालक आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी हरिभाऊ अंबापुरे यांनी सांगितले की तालुक्यातच वसतिगृहासाठी योग्य जागा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने वर्षभर विविध ठिकाणांची पाहणी करण्यात आली असून मात्र शासनाने त्या जागांना मान्यता न देता ग्रामीण भागातील मुलींच्या अडचणींकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. विद्यार्थिनींच्या सुरक्षतेचा, शिक्षणाचा आणि दैनंदिन प्रवासाचा विचार न करता वसतिगृह हलविण्याचा निर्णय हा अन्यायकारक असल्याची त्यांनी स्पष्टता दिली आहे. निवेदनाद्वारे वंचित बहुजन आघाडीने शासनाकडे मागणी केली आहे की क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृह त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या हद्दीतच स्थानिक पातळीवर सुरू ठेवण्यात यावे. अन्यथा विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी व्यापक लोक आंदोलन छेडण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला. त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी काळू गांगुर्डे, साक्ष न्यूज. आखाड्यामध्ये समाज कल्याणचं हॉस्टेल आहे मुलींचं. आता कुंभमेळ्याच्या कामामुळे आम्हाला तिथून शिफ्ट करते ते मान्य आहे. ते आम्हाला बोलले 2 महिने थांबा, आम्ही इथंच तुम्हाला बिल्डिंग शोधून देऊ. बिल्डिंग काही अजूनपर्यंत भेटली नाही. ते आम्हाला भेट द्यायला आले 1 महिना अगोदर. आम्हाला म्हणतात तुम्हाला नाशिकला शिफ्ट करू आणि आज आता ते डायरेक्टली असं म्हणताय की तुम्हाला आता मैरावणी शिफ्ट करणार आहे. तुमच्या मागण्या काय असणार आहे या संदर्भात? मैरावणी सर मुलींसाठी सेफ नाही आहे ना. आणि कस काय ते सेफ, पण एक पॉईंट तो झाला. त्यात त्र्यंबकमध्ये छोटे छोटे गाव आहे, तिथल्या मुली शिकणार आहे. मैरावणीपासून एवढं लांब येणं शक्य आहे का? त्या मुली कसं काय येणं जाणं करायचं? रस्त्याचं बांधकाम चालू आहे, सेफ काहीच नाही ना. मग आम्हाला मुळात आम्ही ऍडजस्टच का करायचं? आम्हाला जो 2 महिने सांगितले तुम्ही, 2 महिन्याचे आज 8 महिने झाले. तिथे इतके साप राहतात, कोण कसं येणं जाणं. आम्ही इतक्या सगळ्या गोष्टी एका बेडवर आम्ही 4 जणींनी ऍडजस्ट केलं. आम्हाला त्र्यंबकमध्ये बिल्डिंग भेटू राहिली तरी म्हणता की तुम्हाला बिल्डिंग भेटत नाहीये. बिल्डिंग म्हणजे 4 बिल्डिंग भेटल्या, 4 भेटून पण ते यांचे मुलांचे कारण सांगितले नाही ते नाही. आता सर आम्हाला मैरावणी बिल्डिंग बघितली, डबल टिबलने पैसा देऊ राहिली तिथं. पण त्र्यंबकमध्ये बिल्डिंग बघितली तर ते म्हणता आमच्याकडे भाडं द्यायला पैसे नाहीये. मग हे कितपट मान्य आहे? गेल्या 2 वर्षापासून जसं की आमचं हॉस्टेल शोधायचं काम चालू आहे. म्हणजे हॉस्टेलसाठी बिल्डिंग बघताय, जागा शोधताय. पण गेल्या 2 वर्षापासून शासनाला एकही जागा उपलब्ध झाली नाही. आणि या खोट्या आशावरती आम्हाला सांगताय की तुम्ही नाशिकला शिफ्टिंग करा, तुम्हाला आम्ही महिनाभरात 2 महिनाभरात आम्ही तुम्हाला जागा उपलब्ध करून देऊ. पण आतापर्यंत 2 महिने करता जवळजवळ 8 महिने झाले. पण या 8 महिन्यामध्ये आम्हाला एकही अधिकाऱ्याने किंवा कोणत्याही साहेबाने आमच्या हॉस्टेलला व्हिजिट केली नाही. त्यांनी आमची अवस्था बघायला पाहिजे होती. आज 48 बेडवर 53 मुली राहत होत्या, सामान ठेवायला जागा नाही. ही परिस्थिती त्यांनी बघायला पाहिजे होती. आणि आम्ही आजपर्यंत तक्रार केली नाही, कारण ते आम्हाला 2 महिन्यामध्ये बिल्डिंग उपलब्ध करून देणार म्हणून आम्ही तक्रार केली नाही ना. का नाही तर आम्ही तेव्हा जाऊ शकत होतो ना, ऍडजस्ट करू शकत होतो. एका हॉलमध्ये आम्ही 2 वर्ष आम्हाला फक्त इतक्या 55 मुलींना. आणि आजही त्यांची अशी इच्छा आहे की ते म्हणतायत त्र्यंबकमध्ये बिल्डिंग भेटताय, पण खोल्या छोट्या आहे, जागा छोटी आहे, बिल्डिंग नाही. कारण देऊ राहिले. पण मग आज तुम्ही आमचा आनंद आखाडा पण बघितलाय का? त्याच्यात पण तर 5-6 खोल्या आहे, त्याच्यात कुठे जास्त खोल्या आहे, त्याच्यात पण आम्ही ऍडजस्ट केलंच ना.
खरं तर ही बिल्डिंग एका हॉलमध्ये आम्ही adjust समाज केलं. कल्याणची बिल्डिंग खरं तर ही स्वतःची म्हणजे जागा घेऊन आणि आतापर्यंत बिल्डिंग उभी राहायला पाहिजे होती. आजही मुली आनंद आखाड्यामध्ये राहतात आणि त्याला समाज कल्याणचं नाव देतात. ही खूप दुःखाची गोष्ट आहे. आम्हाला शिक्षणासाठी सुद्धा संघर्ष करावा लागतोय. आज प्रत्येक कामासाठी निधी येतोय, मग आमच्या शिक्षणासाठी निधी नाही येऊ. मला वेळाला एवढा पैसा देऊ राहिला, मग शासनाची एक जागा घ्या ना तुम्ही, बिल्डिंग उभी करून द्या ना. एवढे 10-12 वर्ष जेव्हा तुम्ही तिथं भाडं देऊ शकता, मग आतापर्यंत तुम्ही जागा घेऊन बिल्डिंग उभी करू शकले असते ना. आणि काय कारण आहे? ठीक आहे बाबा, आमचं ते म्हणणं आहे की बाबा ठीक आहे तुम्ही देताय जागा हे ते, पण तुम्ही आम्हाला खोट्या आशेवर काच ठेवलं, आमचं असं म्हणणं आहे. जर आम्हाला पाठवायचंच होतं मग आम्हाला एवढे 8 महिने का बरं ऍडजस्ट करायला लावलं? तिथं कोणत्याच गोष्टीची आम्हाला ना वॉशरूमची ना किती गोष्टीची आम्ही ऍडजस्टमेंट आणि करायची. इथून पुढे आमची अशी मागणी का आम्ही जेव्हा आमच्या समाज कल्याण हॉस्टेलसाठी जेव्हा आम्ही आमच्या वसतिगृहासाठी आमची मागणी करू की आम्हाला त्र्यंबकेश्वरमध्येच पाहिजे, तर आम्हाला तुम्हा सर्वांची साथ पण पाहिजे आणि त्याचबरोबर आम्हाला लवकरात लवकर वसतिगृह सुद्धा इथे त्र्यंबकेश्वरमध्ये उपलब्ध करून पाहिजेत. सगळ्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या पुरती बोलावं, पण आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या पुरती नाही, सगळ्यांसाठी बोलायला शिकवलं. आणि आमचंच नाही तर आमच्या मागच्या बहिणींचा विचार करतोय. आज आम्ही 1-2 वर्षे फक्त, पण आमच्या नंतरच्या बहिणींचं काय? इतक्या गाड्यांचा प्रॉब्लेम, कोणाचा कशाचा प्रॉब्लेम, कोणाचा कशाचा. आणि त्र्यंबकमध्ये म्हणून आजूबाजूचे गावचे पालक ते मुलींना पाठवतात तिथं. जर तिकडे जर समजा हॉस्टेल जर गेलं तर कशावरून तिकडे पाठवतील आणि काय गॅरंटी देतील? इथे म्हणतात की सेफ्टी नाही आणि तिकडे काय म्हणून सेफ्टी दिली त्यांनी आम्हाला. आणि मैरावणी एक असा एरिया आहे ना जिथे प्रत्येक ठिकाणी ते कॉलेजचे मुलं, छोट्या मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत तिथं भांडणं, मर्डर, मग काय दृष्टिकोनाने मैरावणी सेफ आहे मुलींसाठी? उलट एक टायमाला हे तरी सेफ आहे, पण ते मैरावणी काय म्हणून सेफ आहे? आम्ही मागच्या वेळेसही गेलो होतो बिल्डिंग दाखवायला सरांना. सर काय बोलताय हे असंच आहे, हे तसंच आहे, हे थोड्या दिवसासाठी. सरांनी रेंटचा प्रॉब्लेम सांगितला. आम्ही सगळं व्यवस्थित बघितलं होतं. तिथे एक सर्टिफिकेट नव्हतं, कम्प्लिशन सर्टिफिकेट नव्हतं. परत एका महिन्यात आम्ही दुसरी बिल्डिंग शोधली. त्या बिल्डिंगच्या आमच्याकडे एकूण एक डॉक्युमेंट आहे, तरी गव्हर्नमेंट म्हणतो की आम्ही ते बिल्डिंग घेणार नाही. मग का बरं घेणार नाही? का फसवता आम्हाला? आम्हीच का म्हणून ऍडजस्ट करायचं आम्हीच. हे बाकीच्या नाशिकच्या मुलींना का बरं हा प्रॉब्लेम नाही? आम्हाला नाशिकला जरी शिफ्ट करायला आलं तरी तिथं हॉलमध्ये शिफ्ट करणार आहे आम्हाला. तिथं आम्हाला रूम वगैरे देणार नाही. बिल्डिंग बघा, इथे द्यायला यांच्याकडे पैसे, इथे डबलीन टिपलीनं भाडं देऊ राहिले. मग इथं द्यायला काय अडचण आहे यांना? त्र्यंबकमध्ये काय प्रॉब्लेम आहे त्यांना? नुसार बघितली तेही नको आहे त्यांना. जी शिक्षणाची वाईट परिस्थिती आहे. आज खेड्यापाड्याहून सगळ्या मुली शिक्षणासाठी येतात आणि आज तालुक्याच्या ठिकाणी कॉलेज आहेत, शाळा आहेत, ITI आहेत, तर त्यांना ते सहज शक्य होतं जवळ असल्यामुळं येणं जाणं. आज जर इथून जर मैरावणीला गेलं तर यायचा जायचा खूप मोठा प्रॉब्लेम उभा राहील आणि मुलींचं शिक्षणाकडं वेळेचं होईल. त्यांचा कॉलेजचा सकाळचा टाईम असतो, दुपारचा टाईम असतो, तर येणं शक्य होणार नाही. तर हे स्थलांतरित थांबवावा, ह्याच जागेवर राहावा आणि आता दुसरी कुठली पण जागा यांनी ना त्र्यंबकमध्येच निवडावा अशी आमची विनंती आहे. आणि त्र्यंबकमध्ये दुसरी जागा पण आम्ही शोधली तर तर ती जागा शोधली आपण, तर ती जागा त्याच ठिकाणी असताना जर इथून तिथं शिफ्ट करावा अशी आमची विनंती आहे. आणि जेणेकरून जर स्थलांतर थांबलं नाही तर मुलींच्या शिक्षणाचं जे नुकसान होईल याला सर्व शासन जबाबदार राहील. आणि ही आमची अशी विनंती आहे का हे ना स्थलांतर थांबवा आणि त्र्यंबकमध्येच पर्यायी यांनी मार्ग निवडावा अशी वरिष्ठ अधिकाऱ्यांना मी विनंती करतो. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींचे शासकीय वसतिगृह त्र्यंबकेश्वर येथून स्थलांतरित होऊन मैरावणी येथे हलवण्यात येणार आहे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने. परंतु सदरचे जे वसतिगृह आहे ते हलवल्यामुळं शासकीय वसतिगृहातील मुलींना, विद्यार्थ्यांना जी अडचण निर्माण होणार आहे त्या अडचणीचे जे निवेदन आत्ता सादर केलेले ते आम्ही शासनाला म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक महोदय, जिल्हाधिकारी नाशिक यांना सदरचे निवेदन पुढील उचित कार्यवाहीसाठी आपण पाठवत आहोत. तात्काळ पाठवण्यात येत आहे आजच्या आज. तळेगाव इथे माझ्या 2 मुली हॉस्टेलला असून सदर जर हॉस्टेलीतून स्थलांतरित झाली मैरावणी येते तर माझ्या मुलींना मी तिथं पाठवू शकत नाही, कारण तिथं सेफ्टीच्या हिशोबाने त्यांच्या संरक्षणाच्या